क्रमांक 10 मधनं सेमी साठी पात्र झाल्या त्याबद्दल विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकाचा आणि त्यावर बसणाऱ्या दोन्ही चालकाचा हार्दिक अभिनंदन। सुटला क्रमांक 11 पळतोय 11 मध्ये एक तिकडे गेला एक इकडे आला। आता राहिल्या गाड्यात लढत चालू आहे। एक पलीकडच्या कडे बॅरिकेड कडे गेलाय मुका घ्यायला। आता मधल्याच गाड्यांमध्ये लढत चालू आहे। सुंदर गाड्या पळतात परंतु मध्ये व्हीआयपी संभानी कडच्या कडनं बाजी मारली का काटा किर परत एकदा लढत झाली। एमपी करोडचा गरुडा दोन गाड्यात लढत झाले। कोण झालं सीमेला पात्र? हा बैल मालक गट विजेते बैल मालक आपापल्या बैलांची नावं सांगा बघा काय झालं तिकडे पलीकडे। हा गट क्रमांक 11 चा निकाल आणि निकाल राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सुटला केलेला गड क्रमांक 12 सुटला आणि 12 मध्ये लढत चालू आहे। कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही। जिगरबाज बैल आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानी ड्रायव्हरचा खेळ आहे। लढत चालू आहे लढत नाही। आता शेवटच्या टप्प्यात कोण बाजी मारते आणि बाजी मारली कोणी बाजी मारली निकाल मारली गेला का? नंद्यानी बाजी मारली का? गड क्रमांक 12 चा निकाल आहे। तास क्रमांक 5 वरती धावलेली गाडी आयोब मामो गोळेगाव यांचा मोण्या आणि बशीर पटेल गंदेली यांचा दुसा किंग नंद्या। सुंदर अशी गाडी पळाली त्याकडे पण लक्ष देणार। हा सोडा झेंडेवाली सुटला गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्य अशा मैदानातला गड क्रमांक 13 सुटला आणि 13 मध्ये लढत चालू आहे। सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर अशा गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते। परंतु मधल्या चरणाला सुंदर अशी गाडी पळते। पिस्टन 22 अकराने हिटलरची गाड्याने शॉटगन दीपकचा निर्वाद असा वर्चस्व। हा साज आहे ज्या साजानं अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं रोहिलागड केसरी मैदानामध्ये आणि तोच साज तोच ड्रायव्हर आणि तीच गाडी आजच्या या मैदानामध्ये सेमीसाठी पात्र झाली। जालना जिल्ह्यात या ठिकाणी सर्वात मोठ्या रकमेचं मैदान संपन्न झालं। त्या मोठ्या रकमेच्या 2 लाख रुपयाच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा साज पळाला हिटलर आणि पिस्टन। गड क्रमांक 12 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। आता पळालेल्या गाडीचा दीपकचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पहिलं मैदान असं आहे की त्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल सुटला 14 सुटला 14 मध्ये एक जागेवरती बाद झाला त्याने दुसऱ्याचं मात्र केलं का? आता राहिलेल्या 5 गाड्यात लढत चालू आहे मधल्या राणाला। आता शेवटचा टप्पा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कोण बाजी मारताय लढत चालू आहे। कोण होणार सीमेला पात्र आणि लढत झाली लढत नाही काटा किर्र अशी परंतु ज्या बैलाने बैलगाडी शर्यत छत्र गाजवलाय असा फुलंब्रेकरांचा चित्र्या आणि त्याच्या दावणीचा ब्लॅक टायगर मुगळा पळाला खालच्या कडनं। हा या प्रेक्षक या बाजूला या चला खाली फक्त शेवटचा गट 15 राहिलाय। 16 ते 30 चे बैल मालक घ्या बैलगाडी मला गाड्या झुपायला घ्या। 16 ते 30 चे गाडा मालक तयारीला लागायचं। एवढा गट सुटून आला की लगेच फक्त 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे गट खाली जाण्यासाठी। आणि आजच्या या मैदानामध्ये वेळातला वेळ काढून देवेद सिनेमॅटिक ज्याने नेपाळवरून येऊन आपल्या मालकाचं आणि लखनबाईलाचं नाव 7 समुद्रा पलीकडे नेलं असा लखनबाईलाचा एक नामवंत सिनेमॅटिक असा देवेद सिनेमॅटिक आपलं देखील आयोजक संयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत आहे। आपण आपला वेळातला वेळ काढणार आहात त्याबद्दल परत एकदा आपलं सहर्ष असं स्वागत आहे। हा सरपंच घ्या। हा झेंडेवाली सोडा गड क्रमांक या मैदानातला 15 सोडायचा आहे आणि 16 ते 30 वाले आपण तयारी लागायचं। आपला छकडा आपला ड्रायव्हर आपला पैरेकरी आहे का बघा। 16 ते 30 वाले आपण या ठिकाणी गाड्या झुपून घ्यायच्या आहेत। हा सोडा झेंडेवाले गाड्या सोडा गड क्रमांक या मैदानातला 15 सोडायचा आहे।
फिक ड्रायव्हर हा घ्या क्रमांक 15 लावून घ्या मामा घ्या गती सुटला. मान्य श्री हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलं भव्य दिव्य असं महामहिम राज्यपाल केसरी मैदान आणि या मैदानात क्रमांक 15 पळतोय ना लढत चालू आहे. सुंदर गाड्या पळतात खालच्या कडनं शुभम गाडी हातोय मध्ये दीपक गाडी हातोय. लढत आणि 7-12 पवनचं शेवटच्या क्षणाला निकाल रेषेवरती निर्वाद वर्चस्व झालं का या आताचा निकाल हा येऊ द्या बैलगाडी मालक 16 ते 30 चे बैल मालक गाड्या येऊ द्या बैल मालक. हा 15 मध्ये लढत झाली 2 ड्रायव्हर मध्ये दोन्ही नामांकित आहेत. अलीकडे दीपक होता पलीकडे शुभम होता परंतु बाजी कुणी मारली निकाल गेला कॅमेरामध्ये वाघ साहेब. हा बैलगाडी मालक बजर दिला जातोय. बैल मालक 10 वाजून 4 मिनिटाला बजर दिला जातोय. 10 वाजून 14 मिनिटाला परत बजर दिला जाईल. त्याला घरचे विचारत नाही म्हणतात कशाला गेला होता त्या बैलाच्या माग. हो आहेत त्यांना जोडीदार डॉक्टर सुटला 16 सुटला या मैदानातला आणि 16 मध्ये परत एकदा रणसंग्राम पाहायला मिळतोय. कोण बाजी मारणार आहे मधी सम्राट पळतोय अलीकडच्या कडे नाही त्याला सुंदर अशी लढत देतोय परंतु मधल्या चरणाला टाप टाकला असा शाकीर तात्या आणि शाकीर तात्यांच्या सम्राटनं बाजी मारली. घरच्या साजानं बाजी मारली हो. नुसता सम्राटच नाही शंकर आणि सम्राटचं आणि शाकीर तात्याचं निर्वाद असं वर्चस्व. अय गाड्या सुण्यार मधनं चालणार अय गाड्या सोडून येणारे गाड्या सोडून येणारे सोडा गड क्रमांक 17 सोडायचा या मैदानातला आणि सुटला. मान्य श्री हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केला भव्य दिवस महामहिम राज्यपाल केसरी मैदान आणि या मैदानातला क्रमांक 17 पळतोय. 17 मध्ये 9 गाड्या पळत आहेत. 9 गाड्यांमध्ये लढत चालू आहे. अलीकडे माहिबिया पळतोय पलीकडे दीपक गाडी हातोय परंतु शेवटच्या क्षणाला शॉटगन बाजी मारली. हा घ्या आत्ताचा निकाल आणि गाड्या सोडणार रे या बाजूला चला या गाड्या सोडणार रे या बाजूला या गाड्या सोडणार रे या बाजूला आणि आत्ताचा निकाल द्यायचा सरपंच. गड क्रमांक या मैदानातला 18 सोडायचा आहे आणि निशाण सुटला 18 सुटला आणि 18ला निमित्त लाभलं महामहिम केसरीचं आणि या महामहिम केसरीचा गट क्रमांक 18 पळतोय आणि 18 मध्ये सुंदर अशा गाड्या पळतायत. सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशा लढती पाहायला मिळतात. कोण बाजी मारणार आणि इकडं बाजी मारली करण ड्रायव्हर तळेगाव करण आणि निकाल प्राप्त करून दिला आपल्या मालकांना. हा गाड्या सोडणारे सुट्टी मेकर चला बाहेर न चालत यावं. राजू मामा सोडा गाड्या सोडा सुटला. गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्य अशा महामहिम राज्यपाल केसरी मैदानातला गट क्रमांक 19 सुटला आणि 19 मध्ये लढत चालवली. अतिशय सुंदर गाड्या पाहतात. इकडे छकड्याचं चाक मोडलंय मध्ये सुद्धा सुंदर गाड्या पाहतात. सुंदर गाड्या सुंदर लढत चालू आहे. मधल्या अंगाला बागी पळतोय खालच्याकडनं राजा पळतोय नाही राजाचं निर्वाद असं वर्चस्व. आग मागच्या गाड्यावरती लक्ष राहू द्यायचा ड्रायव्हर. हा छकड्याचं चाक निघलाय. अय मधनं पळत येणारी गँग. अय गाड्या सोडणार अय गाड्या सोडणार रे बैल मालक. जावा आयोजक जावा पुढं जावा आयोजक पुढं जावा. द्या सगळ्यांना प्रसाद द्या. हा 20 सुटतोय 56 गट आहेत. सुटला या मैदानातील गट क्रमांक 20 सुटला आणि 20 मधले 1 नंबर तासावरचा 2 मध्ये गेला. दुसऱ्याचा चाक निघून पडलंय. आता राहिल्या पलीकडे 8 गाड्या आणि 8 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही. सुंदर अशा गाड्या पळतात आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी पळते तुफानची गाडी. सुंदर गाडी पळते तुफानची नाही घरच्या साजाची गाडी पळते. तुफान आणि पिस्टनचं धाकल गावकरांचं निर्वाद असं वर्चस्व. बघा माप काय झालंय बैलाचं अजून सुद्धा आता दुसरा झालाय बहुतेक आज. हा